राज्य आपत्कालीन कार्यकेंद्राला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली भेट। मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मदत आणि बचाव कार्यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्क राहावे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे। आष्टी तालुक्यात पुरामुळे अडकलेल्या 40 जणांना एअरलिफ्ट करण्याचे दिले निर्देश। मुंबईसह राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दुपारी मंत्रालयातील राज्य आपत्कालीन कार्यकेंद्राला भेट देऊन पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला। बीड जिल्ह्यातील आष्टी पाथर्डी तालुक्यातील काही गावांना पुराच्या पाण्याने वेढल्याने अडकलेल्या 40 ग्रामस्थांना एनडीआरएफच्या मदतीने एअरलिफ्ट करून सुरक्षित ठिकाणी हलवावे असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले। अतिवृष्टी असलेल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी यावेळी संवाद त्यांनी साधत मदत आणि बचाव कार्याबाबत माहिती घेतली आणि जिल्हा प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना दिल्या। दुपारी 12च्या सुमारास उपमुख्यमंत्र्यांनी या कक्षाला भेट दिली। यावेळी उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीन सोना, कार्यकेंद्राचे संचालक डॉक्टर भालचंद्र चौहान आदी उपस्थित होते। यावेळी डॉक्टर चौहान यांनी राज्यातील परिस्थितीची माहिती घेतली। यावेळी त्यांनी पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी फोनवर बोलून त्यांच्याकडून पावसाची परिस्थिती जाणून घेतली। तसेच मुंबईत जिथे जिथे पाणी साचल्याच्या तक्रारी येत आहेत तिथे अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करून लवकरात लवकर पाण्याचा निचरा होण्यासाठी पंप बसवण्याचे निर्देशही त्यांनी दिले। पुण्यात आणि राज्यात इतर ठिकाणी पडलेल्या पावसाचा आढावा घेतला। आष्टी पाथर्डी तालुक्यातील काही गावांना पुराच्या पाण्याने वेढल्याने त्यात 40 गावकरी अडकून पडले होते। त्यांना एनडीआरएफच्या मदतीने एअरलिफ्ट कडून काढावे लागेल असे निर्देश दिले। तसेच छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्तांशी देखील त्यांनी या कक्षातून संवाद साधला। भारतीय हवामानाने पुढील 5 दिवसांसाठी दिलेल्या हवामान अंदाजानुसार पावसाची परिस्थिती कशी राहणार आहे त्यानुसार आपत्ती नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाने दक्षता घेण्याचे श्री शिंदे यांनी यावेळी सांगितले। गेल्या 24 तासात सर्च सचेत ॲपच्या माध्यमातून राज्यभरात पावसाचा अलर्ट देणारे 35 कोटी मेसेज पाठवण्यात आल्याची माहिती डॉक्टर चौहान यांनी यावेळी दिली। स्टार न्यूजसाठी धर्मेंद्र उपाध्याय, ठाणे।